केंद्र सरकारला फेब्रुवारी महिन्यात जीएसटीतून भरघोस उत्पन्न मिळालंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटीच्या उत्पन्नात 12.5% वाढ झाली आहे। यातून एका महिन्यात 1,68,000 कोटींचा महसूल जमा झालाय। वाशिममध्ये महावितरण कंपनीनं थकबाकीदारांना दणका दिलाय। वीज बिल न भरणाऱ्या 8,449 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। वीज ग्राहकांकडे 10,33,00,000 रुपयांची थकबाकी असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलंय। वारंवार सूचना करूनही वीज बिल भरलं जात नसल्यानं हा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। सांगली शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। खासदार संजय काका पाटील यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देत पाणी शुद्धीकरण यंत्रणेची पाहणी केली। यावेळी त्यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं। तातडीनं शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या सूचना खासदार पाटील यांनी दिल्या। चंद्रपुरात ताडोबा महोत्सव निमित्तानं अनोखा विश्वविक्रम झालाय। रामबाग वनवसाहत मैदानावर महाराष्ट्र वन विभागानं 23 प्रजातींच्या 65,724 रोपट्यांनी भारत माता हे अक्षर साकारलं। ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी हा उत्सव घेण्यात आलाय।